प्लॅनिंग होतं तुझं अथर्व? हा, त्यांना बँगलोरला पाठवायचं, पण ते दोघं जर का तिकडे गेले असते तर हेच होणार होतं. ती माया आणि ती नर्मदा, त्यांचं हेच प्लॅनिंग सुरू आहे. कळत कसं नाहीये तुला? आणि तुझी ही बायको, रामपुरे घराण्याची सून, ही मुलगी मनात राग भरून बसलीये आणि आपण आपल्या खानदानाचं नुकसान करतोय हेही कळत नाहीये तिला. आई तू शांत शांत तू बस आधी. नाही, मला नाही बसायचं. कशी शांत हो मी अथर्व? त्या सगळ्यांना माहितीये की मीरा मूल जन्माला घालणार नाहीये याची खात्री पटली आहे त्यांना. तू त्यांना घराबाहेर काढायला निघालास आणि ते आपल्याला कमी लेखण्यासाठी, आपल्या घरावरती राज्य करण्यासाठी प्लॅनिंग करतायत. आणि तुम्ही आई तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? तू ओव्हर थिंकिंग करतेस. तसं नाही अथर्व. तुला कळत कसं नाही अथर्व? वेळ फार कमी आपल्याकडे. तू आणि मीराने मिळून काहीतरी निर्णय घ्यायला हवा, नाही तर भविष्य खूप भयानक आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही जर का मूल जन्माला घातलं नाही तर वेदाचे बाबा, वेदा तुमची खोलीत वाट बघते. आई आई मी वेदाला बघून येतो आणि आपण बोलू, यावर सविस्तर बोलू. ओके, येऊ मी? हो आई. हो. मंजिरी, वाच करा आता. तुला काय वाटलं? तू तेच बोलत राहशील तर मी मूल जन्माला घालेन? मूल जन्माला घालणं ही देवीने स्त्रीला दिलेली शक्ती आहे. तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन काहीही होऊ शकत नाही. हे तर तुला माहित नसेल ना, कारण तू कधी मूल जन्माला घातलंच नाहीस. देवीचा आणि तुझा संबंधच नाही. गप्प बस. हं? तुझ्या त्या म्हातारी सारखी उपदेशाची भाषा माझ्या समोर करू नकोस. मीरा, तुला दिलेली मुदत आता संपली. आता मी तुझ्या बापाला जिवंत सोडणार नाही. लक्षात ठेव, तुझ्या बापाचं शिर तुझ्या हातात दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही.